एका हातामध्ये स्मार्टफोन, दुसऱ्या हातात पदवीची सनद आणि डोळ्यात भविष्याची प्रचंड भीती आणि राग घेऊन रस्त्यावर उतरणार हा तरुण हा कोणता जुना पारंपरिक मतदार नाही. हा झेन झेड म्हणजे जनरेशन झेडचा तरुण आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आंधळेपणानं घोषणा देणार नाही, तर तो एका क्लिकवर तुमचा पूर्ण इतिहास शोधून काढणारा आणि सोशल मीडियाच्या एका रीलवरून राजकीय सत्तांचं सिंहासन हलवणारा डिजिटल युगाचा वाघ आहे. मित्रांनो, विचार करा, दिल्ली आणि रांचीमध्ये जेव्हा तरुण आणि विद्यार्थ्यांचे मोठे उद्रेक आणि आंदोलनं झाली तेव्हा संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. राजकीय विश्लेषकांनी तातडीनं आकडेमोड सुरू केली, कारण त्यांना समजून चुकलं होतं, जर या नवा पिढीचा राग वेश शांत केला नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. आणि याच भूतीपोटी महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारनं एक असा राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतलाय ज्यानं राज्याच्या राजकीय रणनीतीला एक पूर्णपणे नवीन वळण दिलंय. पॉकेट मनीपासून ते थेट चित्रपटांपर्यंत, रील्स बनवण्यापासून ते विद्यापीठांमध्ये संवादाचं नवीन दालन उघडण्यापर्यंत काय आहे ही फडणवीस सरकारची नवी जनरेशन झेड रिच आउट रणनीती. ही खरोखरच राज्यातील लाखो तरुणांचे प्रश्न सोडवणारी धोरणात्मक क्रांती आहे की निवडणुकीच्या तोंडावर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी टाकलेला एक मास्टर स्ट्रोक झाला. आपल्या सामाजिक आणि राजकीय संरचनेत जनरेशन झेड म्हणजे नक्की कोण? मानसशास्त्र लोकसंख्याशास्त्रानुसार 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली ही नवी पिढी आज 2026 मध्ये या पिढीतील तरुणांचं वय वर्ष 14 ते वय वर्ष 29 वर्षांच्या दरम्यान आहे. म्हणजे हे तेच तरुण आहेत जे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदार केंद्रावर जाऊन आपलं मत नोंदवणार आहेत. या पिढीचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते जन्मापासून इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या सानिध्यानं वाढलेत. या पिढीचा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन जुन्या पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांच्यासाठी जातीपतीचं राजकारण, जुने धार्मिक वाद किंवा भाषणबाजी यापेक्षा रोजगाराच्या संधी, शैक्षणिक दर्जा, मानसिक आरोग्य, कौशल्यांचा विकास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुद्दे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. जेव्हा एखाद्या विद्यापीठात पेपर फुटी होते तेव्हा पदवी हातात असुली हव्या त्या पात्रतेची नोकरी मिळत नाही किंवा जेव्हा स्पर्धा परीक्षांचे निकाल महिनोन्महिने रखडतात तेव्हा राग फक्त चहाच्या टपरीवर व्यक्त होत नाही, तर तो इंस्टाग्राम, एक्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून एका रात्रीत देशव्यापी आंदोलनाचं रूप धारण करत असतो. आणि म्हणूनच या जनरेशन झेड पिढीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारनं तब्बल 5 नवे विशेष कार्यक्रम आणि योजना आखल्या. या 5 योजनेपैकी पहिली आणि सर्वात जास्त चर्चेत आलेली योजना म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आखण्यात आलेल्या कामो आणि शिका योजनेचा विस्तार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 12 लाख विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत दर महिन्याला 2,000 रुपये पॉकेट मनी किंवा विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव विचार दिला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना आपल्या शिक्षणाचा आणि दैनंदिन खर्चाचा भार स्वतः उचलण्याची ताकद देणं हा यामागचा सामाजिक उद्देश असल्याचं सांगितलं जातं. परंतु विश्लेषकांच्या मते या योजनेच्या माध्यमातून थेट तरुणींच्या हातात आर्थिक मदत देऊन सरकार एक मोठा महिला आणि तरुण मतदार वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे तरुणांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनचा आणि त्यांच्या सृजनशीलतेचा उपयोग करणं. आजचा तरुण कंटेंट क्रिएटर आहे. तो रील्स बनवतो, व्हिडिओ एडिट करतो आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यक्त होतो. सरकारनं तरुणांसाठी रील स्पर्धा, लघुचित्रपट आणि AI आधारित चित्रपट निर्मितीच्या स्पर्धांचं आयोजन करण्याचं नियोजन केलं. या माध्यमातून तरुणांच्या कलागुणांना वाव देण्याचा सरकारच्या विविध योजना आणि धोरणांचा प्रचार या डिजिटल कंटेंटद्वारे घडवून आणण्याचा हा एक चलाक मार्ग मानला जात आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे थेट संवाद. दिल्ली आणि रांचीमध्ये घडलेल्या आंदोलनानंतर केंद्र आणि राज्य स्तरावर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे तरुणांशी थेट संवाद तुटलेला आहे. अधिकारी आणि लोकशाहीचे अहवाल देतात त्यापेक्षा वास्तव वेगळं असतं. त्यामुळे राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला थेट विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पाठवून विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणण्याची रणनीती आखण्यात आली. या संवादातून विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, शिष्यवृत्तीचे प्रश्न आणि रोजगाराची चिंता थेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण इथं सगळ्यात मोठा प्रश्न आणि संशय निर्माण होतो. जेव्हा सरकार अशा प्रकारच्या मोठ्या घोषणा किंवा योजना आणतं तेव्हा कागदावरील योजना आणि प्रत्यक्षातील अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी असते. आर्थिक विश्लेषकांच्या मते
दरमहा 12 लाख विद्यार्थिनीला 2,000 रुपये दिलं म्हणजे राज्याच्या तिजोरीवर दरमहा हजारो कोटींचा अतिरिक्त भार पाडणारा. आधीच राज्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर आणि विविध कल्याणकारी योजनांचा खर्च पाहता ही रक्कम नियमितपणे वितरित केली जाईल का की फक्त निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासनं ठरतील? भूतकाळात अनेकदा कमवा आणि शिका किंवा विद्यावेतनच्या योजना लालफितीच्या कारभारात अडकल्याची असंख्य उदाहरणं आपल्या सगळ्यांसमोर आहेत. दुसरीकडे मानसशास्त्र आणि सामाजिक विश्लेषकांचं म्हणणं आहे आजचा जनरेशन झेड तरुण फक्त 2,000 रुपयांच्या पॉकेट मनीवर किंवा रील स्पर्धेवर समाधानी होणार नाही. त्याला हवं आहे पारदर्शक प्रशासन, वेळेवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षा, पेपर फुटीमुक्त शिक्षण आणि सर्वजलक रोजगाराची शाश्वती. जर विद्यापीठांमध्ये होणारे संवाद हे ठरवून दिलेल्या प्रश्नांपुरतेच मर्यादित राहणार असतील आणि बेरोजगारी किंवा शैक्षणिक भ्रष्टाचारावर विद्यार्थ्यांना उघडपणे प्रश्न विचारून दिले जाणार नाहीत तर हा सगळा उपक्रम केवळ एका राजकीय स्टल ठरेल. या सगळ्या घटनाक्रमाचा राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. भारताचा इतिहास पाहिला तर प्रत्येक मोठ्या राजकीय बदलामागे तरुण आणि विद्यार्थ्यांची शक्ती उभी राहिलेली दिसते. 1974चं बिहार आंदोलन असो, आसाममधील विद्यार्थी आंदोलन असो किंवा अलीकडच्या काळातील डिजिटल क्रांती असो, तरुणाई जेव्हा जेव्हा अन्यायाविरुद्ध किंवा व्यवस्थेविरुद्ध उभी ठाकली आहे तेव्हा सत्तेची गणितं बदललेली आहेत. फडणवीस सरकारला आखलेली नवी जनरेशन झेड नीती म्हणजे या तरुण ताकदीला वेळेत ओळखून त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा एक प्रयत्न आहे. एका बाजूला आर्थिक मदत आणि डिजिटल व्यासपीठ देऊन तरुणांना खुश करायचं तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यातील असंतोष रस्त्यावर येण्याआधी संवादाच्या माध्यमातून शांत करायचा असा हा दुहेरी डावपीस आहे. पण यात यश कोणाला मिळाला? सरकारला की तरुणांच्या अपेक्षांना? जेव्हा एखादा तरुण शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतो तेव्हा त्याला भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या ही रोजगाराची गुणवत्ता असते. आज भारतात आणि महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर किंवा आकडेवारी काही दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात आपल्या पात्रतेनुसार सुरक्षित आणि सन्मानजनक नोकरी मिळवणं एक मोठं आव्हान बनलंय. जुनं शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगांना लागणारं आधुनिक कौशल्य यातील जरी जोपर्यंत साधले जात नाही तोपर्यंत कोणत्याही तात्पुरत्या योजना तरुणांचं भविष्य सुरक्षित करू शकत नाही. शेवटी केवळ ही राजकीय पक्षाची किंवा सरकारची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे आपल्या देशाच्या भविष्याची. जनरेशन झेड पिढी ही देशाची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यांच्या हातात तंत्रज्ञान आहे, त्यांच्या मनात क्रांतीचे विचार आहेत आणि त्यांच्या डोळ्यात बदल घडवण्याची धडपड आहे. आता प्रश्न असा उरतो, फडणवीस सरकारची नवी 5 उपक्रमांची रणनीती या जनरेशन झेड पिढीच्या आकांक्षांना खरोखरच नवा मार्ग दाखवणार की आजचा सुरक्षित आणि जागरूक तरुण या राजकीय योजनांना मागील मूळ हेतू ओळखून स्वतःच्या भविष्यासाठी अधिक ठोस आणि कठोर प्रश्न विचारणार? तुम्हाला काय वाटतं? दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनी किंवा रील स्पर्धेसारख्या योजनांमुळे तरुणांचे मूळ प्रश्न सुटतील की रोजगाराची ठोस हमीच खरी गरज आहे? महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या प्रेक्षकांनी तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.